नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिन्युअलचा अर्थात जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत त्या विद्यार्थ्यांचा रिन्युअलचा अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे कसा भरायचा आहे याची आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला mahadbt.gov.in या संकेतस्थळावरती यायचं आहे. त्यानंतर तुमचा फर्स्ट इयरचा जो काही युजरनेम असेल, युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल 2024-25 आणि 25-26. तर तुम्हाला सध्याचा फॉर्म हा रिन्युअल करायचा असल्यामुळे तुम्हाला 25-26 या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर बोथ फ्रेश अँड रिन्युअल ॲप्लिकेशन्ससाठी 100% प्रोफाईल कम्प्लिशन करण्याचा एक मेसेज देईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमची 100% प्रोफाईल कंप्लीट नसेल, त्यामुळे इथे क्लिक हेअर नावाचा एक ऑप्शन आहे, या क्लिक हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला या पर्सनल इन्फॉर्मेशनवरती रिडायरेक्ट केले जाईल. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही अर्थातच फर्स्ट इयरचा फॉर्म योग्य तऱ्हेने भरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला फर्स्ट इयरच्या याच्यामध्ये फक्त एकच चेंज करायचं आहे, ते म्हणजे इन्कम डिटेल्स. इन्कम डिटेल्स गेल्या वर्षी तुम्ही मागच्या वर्षीचं भरलेलं आहे, त्यामुळे इथं इन्कम सर्टिफिकेटवर चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे तर ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला चूज करून अपलोड करायचं आहे. इथं क्लिक करायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट तो अपलोड सक्सेसफुली असा मेसेज येईल. हे लक्षात असू द्या की तुमचं जे डॉक्युमेंट साईज आहे तर ते साईज JPEG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे आणि 15 ते 256 KB मध्ये असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला फॅमिली इन्कम जे की याच सर्टिफिकेटवर मेन्शन आहे ते टाकायचं आहे. सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. इश्युइंग अथॉरिटी तहसीलदार, नायब तहसीलदार, ज्या कोणी तुम्हाला हे तहसील मधून इश्यू केलेलं आहे ते टाकायचं आहे. डेट ऑफ इश्यू या कॅलेंडरच्या माध्यमातून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं सर्वात शेवटी तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स अपडेट करायचे आहे. बँक डिटेल्स अपडेट करताना मागच्या वर्षीच्या सेम बँक अकाउंटवरती तुम्हाला स्कॉलरशिप घ्यायची असेल तर इथं फक्त तुम्हाला IFSC कोड जो आहे तो आपल्याला एंटर करायचा आहे. इथं एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह केले तसं तुमची पर्सनल डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. इथे फक्त तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटमध्ये चेंज करायचा होता. नंतर याच्यामध्ये तुम्हाला परमनंट ॲड्रेस फिल करायचा आहे, जो की तुमचा बाय डिफॉल्ट असेल. तुम्ही सेव्ह आणि नेक्स्टवरती सुद्धा क्लिक करू शकता. अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव आणि आईचं नाव मेन्शन करायचं आहे. त्यांचं ऑक्युपेशन जे आहे ते मेन्शन करायचं आहे आणि ते सॅलरीड आहेत की नाही, सॅलरीड अर्थात पगारदार वर्ग आहे, सॅलरी त्यांच्या खात्यामध्ये येते की नाही ते चूज करायचं आहे. त्यानंतर करंट कोर्स हा सर्वात महत्त्वाचा पोर्ट आहे. करंट कोर्समध्ये तुम्ही आता यावर्षी सेकंड इयरला अर्थात द्वितीय वर्षामध्ये असाल, तो जो की पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स असू शकतो किंवा अंडर ग्रॅज्युएट कोर्स असू शकतो. तर करंट कोर्सेसमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर जो काही तुमचा करंट फर्स्ट इयर जे झालेला आहे तर त्या फर्स्ट इयरची माहिती अपडेट करायची आहे. तर फर्स्ट इयर तुमचं कधी झालेलं आहे त्याचा ॲडमिशन इयर तुम्हाला मेन्शन करायचं आहे. अर्थातच मी यावर्षी व्हिडिओ बनवत असेल तर तुमचं ॲडमिशन 2024ला झालेले असतील. इन्स्टिट्यूटचा डिस्ट्रिक्ट आपला जो आहे तो नांदेड आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटचा तालुकासुद्धा आपला नांदेड आहे. क्वालिफिकेशन लेवल मी आता पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सचा फॉर्म भरत आहे, त्याच्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर तुमची स्ट्रीम कोणती आहे, तर सध्याचा हा सायन्स मधील विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे सायन्स क्लिक केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज नेमवरती क्लिक केल्याच्यानंतर ड्रॉपडाऊनच्या मदतीने आपल्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कोर्स नेमवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचे जे काही कोर्सेस चालतात सायन्स फॅकल्टीमध्ये त्याची एक लिस्ट बघायला भेटेल. तर त्यामधून तुमचा जो काही कोर्स आहे MSc कम्प्युटर सायन्स या विद्यार्थ्याचा आहे तर मी निवडतो. त्यानंतर फर्स्ट इयर, इथं इयर ऑफ स्टडीमध्ये फर्स्ट इयर क्लिक करायचं आहे. फर्स्ट इयर कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सेकंड इयरची माहिती अद्यावत भेटणार नाही. त्यामुळे फर्स्ट इयर कंप्लीटवर क्लिक केल्याच्यानंतर ॲडमिशन इयर कधी घेतलं होतं फर्स्ट इयरला तर ते आपलं 2024 राहणार आहे. फर्स्ट इयरला किती पर्सेंटेज पडलेले आहेत तर त्याची माहिती तुम्हाला टाकायची आहे. जे काही पर्सेंटेज तुमचे पडलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं. रिझल्टवर अर्थात तुम्ही पास असाल किंवा पास विथ 80 KT असाल तर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमधून ॲडमिशन घेतलं की जनरलमधून, शक्यतो रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशन कॅटेगरीमधूनच हे करतात ॲडमिशन घेतात. अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला
फर्स्ट इयरचा मार्क मेमो जो आहे, जो की तुम्ही पास झालेला आहेत किंवा पास विथ एटीकेटी झालेला आहात, तर तो इथे येऊन क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर अपलोड करायचा आहे. मोड जो आहे तो आपला रेग्युलरच असेल. रेग्युलरवर असल्याच्या नंतर इथं सेव्ह करायचं आहे. फर्स्ट इयरची माहिती ही योग्य रीतीने सेव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला काही ड्रॉपडाऊन मेनू जे की आहेत इथं येऊन चेक करायचं आहे की फर्स्ट इयरची माहिती तुमची अद्ययावत झालेली आहे की नाही. त्यानंतर सेकंड इयरचा फॉर्म असल्यामुळे सेकंड इयरची माहिती तुम्हाला याच टॅबमध्ये भरायची आहे. ॲडमिशन इयर इथं लॉक झालेला असेल, स्ट्रीम वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या लॉक झालेल्या असतील. इथं फक्त इयर ऑफ स्टडीवरती क्लिक करायचं आणि इथं सेकंड इयरवरती क्लिक करायचं. सेकंड इयरवरती क्लिक केल्याच्या नंतर इयर ऑफ कम्प्लिटेड ऑर परसिविंग, तर सेकंड इयर परसिविंग अर्थात तुमचं चालू आहे, त्यामुळे इथं क्लिक करायचं आहे. ॲडमिशन डेट हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲडमिशन डेट बघायची कुठं, तर ॲडमिशन डेट बघत असताना तुमची ॲडमिशन फीची जी रिसिप्ट आहे, तर त्या फीच्या रिसिप्टवरती तुम्हाला राईट कॉर्नरमध्ये जी फीस भरलेली डेट आहे, तर ती डेट मेन्शन करायची आहे. तर सदरील विद्यार्थ्याची ॲडमिशन डेट ही 2 जुलै आहे. तर या कॅलेंडरच्या माध्यमातून 2 जुलै 2025 ही जी डेट आहे ती मी इथं सिलेक्ट करतो. फीस पेड हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही कोर्सेसला ॲडमिशन घेतलेले असेल आणि पूर्ण फीस भरलेली असेल, अर्थात जसं की पूर्ण फीस अर्थात की 13,500 रुपये फीस आहे MSc कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाची. जर तुम्ही 13,500 रुपये जर फीस भरलेली असेल तर तुम्हाला फीस पेड 13,500 इथं टाकू शकता. पण त्या व्यतिरिक्त कमी 1,000, 2,000 किंवा 1 रुपया जरी कमी त्या फीसच्या असेल तर तुम्हाला फीस पेडमध्ये इथं 00 टाकायचं आहे. टाकल्याच्या नंतर इथं अपलोड फीस, ॲडमिशन फी रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असं जरी मेन्शन असेल तरी तुम्हाला ॲडमिशन फीची रिसिप्टच इथं अपलोड करायची आहे. कारण त्या रिसिप्टवर तुमची ॲक्च्युअल ॲडमिशन डेट ही मेन्शन असते, त्यामुळे ॲडमिशन डेट इथं मेन्शन करायची आहे आणि फीसची रिसिप्ट जी आहे ती अपलोड करायची आहे. डिस्टन्स जो मोड आहे तो रेग्युलर ॲटोमॅटिकली चूज होईल आणि सेव्हवरती क्लिक होईल. तर या करंट कोर्सेसमध्ये तुम्ही बघू शकता की आपण काय केलेलं आहे की जो काही माहिती आहे, फर्स्ट इयरची माहिती अगोदर भरलेली आहे, त्यानंतर त्यांची मार्कशीट वगैरे सगळी अपलोड केलेली आहे टक्केवारी. त्यानंतर सेकंड इयरचा जो आहे तो सेम टॅबमध्ये क्लिक केल्याच्या नंतर सेकंड इयरची माहिती भरलेली आहे. या पास्ट क्वालिफिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पास्ट क्वालिफिकेशनमध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला SSC अर्थात 10वी, HSC अर्थात 12वी, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन अर्थात तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचे डिटेल्स भरायचे आहेत. तर इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनचे डिटेल्स भरू शकता. क्वालिफिकेशन लेवलमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला SSC सिलेक्ट करायचं आहे. स्ट्रीम कोणती आहे तर SSCच राहणार, कंप्लीट झालेलाच असणार, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला आले असतं म्हणून. त्यानंतर तुमच्या 10वीचा डिस्ट्रिक्ट कोणता होता तर तो डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 10वी तुम्ही जिथं शिकला, ज्या शाळेमधून शिकला आहात त्याचा तालुका कोणता आहे तो क्लिक करायचा आहे. कोर्सेस बाय डिफॉल्ट SSC असेल. त्याच्यानंतर तुमचा बोर्ड कोणता होता तर त्या बोर्डवरती क्लिक करायचं आहे. मोड तुमचा रेग्युलर किंवा डिस्टन्स असू शकतो. रेग्युलरवरती मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं असते, त्यामुळे मी रेग्युलरवरती क्लिक करतो. 10वीचा ॲडमिशन इयर अर्थात तुम्ही 2016ला जर 10वी पासआउट झाले असतात तर तुमचं ॲडमिशन इयर अर्थातच 2015 असणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही ॲडमिशन इयर चूज करता. पासिंग इयर म्हणजे तुम्ही पास कधी झाला, ॲडमिशन 10वीची डिटेल्स आहे. तुम्ही 10वीला ॲडमिशन घेतलं होतं 2015 साली आणि पास झाला 2016 साली. त्यानंतर 10वीचे तुम्हाला सीट नंबर मेन्शन करायचा आहे. सीट नंबर अर्थात तुमच्या मार्कशीटवरती म्हणजे लेफ्ट कॉर्नरवरती एक सीट नंबर असेल तर तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर मंथ अँड एक्झाम यामध्ये फेब्रुवारी किंवा मार्च, ऑक्टोबर, जून, जुलै यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. मार्क ऑब्टेन्ड म्हणजे अर्थात 500 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत तर त्या मार्कशीटवरती मेन्शन असते बघा की 500 पैकी किती मार्क्स पडलेले आहेत, तर ते मेन्शन करायचे आहेत. तर इथं या विद्यार्थ्याला 277 मार्क्स पडलेले आहेत. ही माहिती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक करायचं आहे. जसं व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक केलं तुम्हाला हे डिजिटल स्वरूपाची 10वीची मार्कशीट ही ॲटो डेटाबेसमधून जनरेट झालेली दिसेल. काही विद्यार्थ्यांना ही माहिती जर थोडी जरी चुकीची असेल तर डेटाबेसमधून रिफ्लेक्ट होत नसेल तर तुम्हाला मार्कशीट अपलोड करण्याची गरज आहे, जो की आपण मागच्या पद्धतीमध्ये
क्लिक केलं आहे. अटेम्प्टमध्ये एका प्रयत्नामध्ये जर तुम्ही पास झाला असाल एकाच वर्षामध्ये किंवा बॅकलॉग लागले नसेल किंवा 10वीला तुम्ही नापास झाला नसाल तर अटेम्प्ट एकच करायचा आहे आणि सेव्हवरती क्लिक करायचं. याच पद्धतीने जसं तुम्ही 10वीची डिटेल्स सबमिट केली तसेच तुम्हाला 12वीची अर्थात हायर सेकंडरी कोर्स सर्टिफिकेटची माहिती अपडेट करायची आहे. इथं स्ट्रीममध्ये तुम्हाला आर्ट, कॉमर्स, सायन्स ह्या महत्त्वाच्या फील्ड दिसतील. 12वीचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर 12वीचा जो आहे तालुकासुद्धा तुम्हाला निवडायचा आहे. यानंतर कॉलेज नेम, तुम्ही ज्या कोणत्या कॉलेजला होतात तर त्या कॉलेजचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं आहे. या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजचं 12वीचं कॉलेजचं नेम इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर कोर्सेस 12वी अर्थात असेल. त्यानंतर तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. मोड रेग्युलर असतो विद्यार्थ्यांचा. त्यानंतर 12वीला ॲडमिशन कधी घेतला आणि तुम्ही 12वी पास कधी झाला त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 12वीचा सीट नंबर मेन्शन करायचा आहे. त्यानंतर मंथ, कोणत्या मंथमध्ये तुम्ही 12वीची परीक्षा पास झाल्यात आणि मार्क्स किती पडलेले आहेत तर ते तिथं 12वीचे मार्क्स हे जनरली 650 पैकी असतात आणि व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला 12वीची मार्क ही डिजिटल व्हर्च्युअल स्वरूपामध्ये जनरेट झालेली दिसेल. अटेम्प्ट तुमचा जर तुम्ही कधी फेल नाही झाला असाल 12वीमध्ये तर तुम्हाला अटेम्प्ट 1च करायचा आहे. यानंतर तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशनला असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचे डिटेल्स सबमिट करायचे असेल. तुम्ही जर अंडर ग्रॅज्युएटला असाल तर तुम्हाला फक्त 10वी आणि 12वीची मार्कशीट अपलोड केल्याच्या नंतर चाललं जाईल. त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन लेवलमध्ये ग्रॅज्युएशन क्लिक करायचं आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्स. त्याच्यानंतर तुम्हाला कोणती स्ट्रीम होती अंडर ग्रॅज्युएटची ती निवडायची आहे. या विद्यार्थ्याची सायन्सेस होती. त्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुम्ही 12वीचे डिटेल्स भरल्याच्या नंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनची डिटेल्स भरावी लागेल. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसला जर ॲडमिशन घेतलेलं असेल तर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स भरण्यासाठी क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्स निवडायचा आहे. स्ट्रीममध्ये जो कोणती तुमची स्ट्रीम होती ग्रॅज्युएशनच्या वेळेस ती निवडायची आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलेजचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा कोर्स जो काही होता तो ॲटोमॅटिकली येईल. युनिव्हर्सिटी जे तुमच्या ॲफिलिएटेड कॉलेजेसची लिंक आहे ती युनिव्हर्सिटी ॲटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर मोड रेग्युलर ॲडमिशन, तुम्ही BScला म्हणजे अर्थात अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसला कधी ॲडमिशन घेतलं होतं फर्स्ट इयरला तर ते वर्ष इथं टाकायचं आहे. आणि यानंतर पासिंग इयर, 3 वर्षाचा कोर्स जनरली असतो बॅचलरचा. त्यानंतर तुम्ही पास कधी झाला तो इथं टाकायचा आहे. रिझल्ट ऑफकोर्स पासच असणार आहे. BScचे तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहे. त्यानंतर किती प्रयत्नामध्ये तुम्ही पासआउट झालात, अर्थात तुमचा 1 वर्ष गॅप जर असेल BScमध्ये 3 वर्षाच्या ऐवजी 4 वर्षामध्ये जर झाली असेल तर अटेम्प्ट 2 टाकावे लागतील. तर याच पद्धतीने अपलोड मार्कशीटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्कॅन कॉपी तुमच्या ग्रॅज्युएशनची ती तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या ग्रॅज्युएशनची डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालेली असतील. यानंतर तुम्हाला यायचं आहे पास्ट क्वालिफिकेशन मध्ये ह्या 3 फील्ड झाल्याच्या नंतर तुम्हाला हॉस्टेल डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. हॉस्टेल डिटेल्सवरती 2 ऑप्शन आहेत. एक हॉस्टेलर म्हणजे तुम्ही हॉस्टेलवर किंवा कुठल्या तरी जवळपासच्या नजदीकच्या ठिकाणावर रूम किंवा खोली करून राहता तर त्याला हॉस्टेलर कन्सिडर केले जातं. आणि डे स्कॉलर म्हणजे तुम्ही घरूनच अपडाऊन करता त्याला डे स्कॉलर
कन्सिडर केल्या जाते. तर आपल्या विद्यापीठामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट हे हॉस्टेलर आहेत किंवा रूम करून राहतात, त्यामुळे हॉस्टेलवरती क्लिक करायचं आहे. हॉस्टेलवरती क्लिक केल्याच्या नंतर आधीच डिटेल्स भरलेली असेल तर एडिट बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये जर तुम्ही विद्यापीठाच्या हॉस्टेलवर राहत असाल तर स्टेट तुमचं महाराष्ट्र येईल, डिस्ट्रिक्ट नांदेड येईल, तालुका नांदेडच येईल आणि हॉस्टेल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपलं जे विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे जे हॉस्टेल आहे ते नॉन गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये येत आहेत. बरोबर, ठीक आहे की हे महत्त्वाचं आहे की युनिव्हर्सिटीचं जरी हॉस्टेल असेल तरी ते नॉन गव्हर्नमेंट हॉस्टेल येतात आणि गव्हर्नमेंट हॉस्टेल म्हणजे जे समाज कल्याण किंवा ज्या शैक्षणिक संस्थेद्वारे चालवले जातात तर ते गव्हर्नमेंट हॉस्टेल येतात. हॉस्टेलचा ॲड्रेस आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी बॉयज हॉस्टेल किंवा गर्ल्स हॉस्टेल. ॲड्रेस विष्णुपुरी नांदेड आहे. पिनकोड आपला 431606 आहे. ॲडमिशन कधी केलेलं आहे तर ते डेट टाकायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही हॉस्टेलची फीस भरलेली आहे तोच दिवस याला ॲडमिशन डेट म्हणून कन्सिडर केला जातो. आपल्या विद्यापीठामध्ये मेसची सुविधा उपलब्ध नाही, बॉयज आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये सुद्धा. गर्ल्सचा प्रश्न असा आहे की आमच्या तर हॉस्टेलमध्ये मेसची सुविधा आहे पण ती पेड सर्व्हिसेस आहे. फ्रीमध्ये जर तुम्हाला मेस सुविधा जर उपलब्ध असेल तरच इथे यस क्लिक करायचं आहे. आपल्या बॉयज आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये फ्री मेसची सुविधा उपलब्ध नाही. त्यानंतर रेंट पर मंथ विदाऊट मेस चार्जेस टाकायचे आहेत. त्यानंतर हॉस्टेलर सर्टिफिकेट अपलोड करताना दोन महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त हॉस्टेलर सर्टिफिकेट अपलोड करायचं नाही. तुम्ही हॉस्टेलची फी जे भरलेली आहे रिसिप्ट तर ती सर्वात पहिले अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमचं हॉस्टेलर प्रमाणपत्र हे दोन्ही मर्ज करायचे आहेत PDF फॉर्मॅटमध्ये आणि त्यानंतर अपलोड करायचे आहे. अपलोड केल्याच्या नंतर लक्षात ठेवा या हॉस्टेलर सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तुमची हॉस्टेल फी रिसिप्ट पहिल्यांदा ॲड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हॉस्टेलर सर्टिफिकेट हे दोन गोष्टी कंबाईन करून त्या PDF मध्ये कन्वर्ट करून अपलोड करायचे आहे. त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघून जाईल की प्रोफाईल 100% भरलेली आहे. 100% प्रोफाईल भरलेले आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्यासाठी पात्र आहात. तर कुठल्या स्कॉलरशिपसाठी तुम्ही पात्र आहात हे बघण्यासाठी आपल्या स्कॉलरशिप विभागाच्या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळावर आल्याच्या नंतर याची इत्थंभूत माहिती जी आहे ती आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. इथं आल्याच्या नंतर अप्लाय फॉर स्कॉलरशिप वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या डिपार्टमेंटचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे ती निवडायची आहे. त्यानंतर कोर्स टाईप प्रोफेशनल आहे की नॉन प्रोफेशनल तो निवडायचा आहे. कोर्सचं नाव काय आहे तो निवडायचा आहे. डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग आहात की नाही हे निवडायचं आहे. फॅमिली इन्कम किती आहे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे की कमी आहे याच्यासाठी क्लिक करायचं आहे. तर आपण बघू शकता की आपण एका स्कॉलरशिपसाठी पात्र आहोत. तर त्या डिपार्टमेंटचं नाव आहे VJNT डिपार्टमेंट आणि स्कॉलरशिपचं नाव आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत आणि अप्लाय लिंक सुद्धा आहे. पण आपल्याला सध्या इथं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आणि स्कॉलरशिपच्या स्कीमचं नाव पाहायचं आहे. इथं आल्याच्या नंतर ही माहिती नोट डाऊन केल्याच्या नंतर ऑल स्कीम वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिपार्टमेंट नेम आपल्या विद्यापीठ स्कॉलरशिप विभागाच्या वेबसाईटवर आलेला आहे. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट नेम VJNT डिपार्टमेंट सदरील विद्यार्थ्यासाठी. तर इथं OBC VJNT डिपार्टमेंट. त्यानंतर स्कीमचं नाव आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर VJNT स्टुडंट. इथं सर्चवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पर्टिक्युलर स्कीम येईल. याची अंतिम तारीख आहे बघा 31/3/2026. इथं टेक ॲक्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर अप्लायच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सदरील फॉर्म हा रिन्युअल आहे का तर हो, सदरील फॉर्म हा रिन्युअल आहे का कारण की हा सेकंड इयरचा फॉर्म आहे, रिन्युअलचा फॉर्म आहे. तर त्यासाठी तुम्हाला यस वरती क्लिक करायचं आहे. यस वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लास्ट इयरचा स्कॉलचा ॲप्लिकेशन ID माहीत पाहिजे. तर तो ID कसा काढायचा तर त्याच्यासाठी महत्त्वाची स्टेप आहे. तर तुम्ही इथं स्क्रॉल केल्याच्या नंतर माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं सिलेक्ट इयर अर्थात मागचं वर्ष 2024-25 आहे. इथं जाऊन तुम्हाला सर्च वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं अंडर स्क्रुटिनिटी आणि अप्रूव्ड ॲप्लिकेशन आहे. अप्रूव्ड ॲप्लिकेशन क्लिक केल्याच्या नंतर इथला जो काही ॲप्लिकेशन ID आहे तर तो तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. हा ॲप्लिकेशन IDच आपल्याला रिन्युअल करते वेळेस यस वर क्लिक केल्याच्या नंतर प्रिव्हियस इयरचा ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे. तर सेम पद्धतीमध्ये तुम्हाला ऑल स्कीम वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर डिपार्टमेंट नेम मध्ये तेच आपल्याला स्कॉलरशिप विभागाच्या वेबसाईट वरून मिळालेली माहिती इथं पेस्ट करायची आहे. पोस्ट मॅट्रिक
पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर व्हीजीएनटी स्टुडंट. इथं सर्च वरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथं अप्लाय वरती क्लिक करायचं आहे. अप्लाय वरती क्लिक केल्याच्या नंतर दिस इज अ रिन्युअल ॲप्लिकेशन वरती यस वरती क्लिक करायचं आहे. यस केल्याच्या नंतर सदरील तो फॉर्म ॲप्लिकेशन नंबर जो की तुम्ही नोट डाऊन केलेला आहे तो इथं जशाच तसा टाकायचा आहे. क्लिक केल्याच्या नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट अर्थात इथं तुम्हाला तुमची टीसी अपलोड करायची आहे. त्यानंतर डिक्लेरेशन सर्टिफिकेट फॉर पॅरेंट्स अँड ग्रॅज्युएशन अबाउट द नंबर ऑफ चिल्ड्रन बेनिफिशरीज. याच्यासाठी तो तुम्हाला एक आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या डिक्लेरेशनची लिंक भेटून जाईल, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर यू हॅव अप्लाइड फॉर अदर स्कॉलरशिप. तुम्ही याच्या व्यतिरिक्त एखाद्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय केला असेल तर यस वरती क्लिक करू शकता. कास्ट व्हॅलिडिटी, जे कोणी स्टुडंट प्रोफेशनल कोर्सेस अर्थात BCA, MCA, BBA, MBA, B फार्म, M फार्म यासारख्या प्रोफेशनल कोर्सेससाठी अप्लाय करत आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करणं बंधनकारक आहे. त्यानंतर रेशन कार्ड सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. हाऊ मेनी बॉईज चिल्ड्रन इन्क्लुडिंग यू इन युअर फॅमिली ऑफ द सेम पॅरेंट. तुम्ही तुमच्या परिवारामध्ये कितवं मुलगा अपत्य आहे तर यावरती क्लिक करायचं आहे, 1 किंवा 2. यावरती क्लिक केल्याच्या नंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह वरती क्लिक करा तुमच्या सर्व फॉर्मची माहिती इथं भेटून जाईल. तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले, जी काही माहिती भरलेली आहे तर ती तुम्हाला इथं दिसून जाईल. यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले ते सुद्धा व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बघायला मिळतील. इथं सगळे डॉक्युमेंट्स बघितल्याच्या नंतर पुन्हा क्रॉस व्हेरीफाय करायचा आहे आणि एका छोट्याशा चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या छोट्याशा चेकबॉक्सवरती क्लिक केलं इथं सबमिट बटन आहे, त्या सबमिट बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म यशस्वीरित्या महाडीबीटी पोर्टलवरती सबमिट झालेला आहे. सदरील हा ॲप्लिकेशन ID तुम्हाला महत्त्वाचा आहे तुमचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी. इथं ओके वरती क्लिक करायचं आहे. तर आपण आता पाहणार आहोत की आपण ज्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलेला आहे तर तो फॉर्म डाउनलोड कसा करायचा, अर्थात त्याची प्रिंट आउट कशी काढायची. तर इथं क्लिक केल्याच्या नंतर माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अंडर स्क्रुटिनिटीमध्ये तुमचा फॉर्म दिसेल. इथं फ्यू फॉर्मवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं फ्यूचं ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म जशाच तसा तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर एकदम शेवटी तुम्हाला एक प्रिंटचं ऑप्शन आहे, प्रिंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह टू PDF वर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमच्या फाईलमध्ये तुम्ही हे फॉर्म सेव्ह करू शकता. सदरील फॉर्म सेव्ह केल्याच्या नंतर तुम्ही व्हॉट्सअपवर झेरॉक्स सेंटरवरती शेअर करू शकता किंवा कुठल्याही झेरॉक्स सेंटरवरती याची प्रिंटआउट काढून तुम्ही स्कॉलरशिप विभागामध्ये सादर करू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे रिन्युअलचा अर्ज एकदम सोप्या पद्धतीमध्ये स्वतः तुम्ही भरू शकता. तर यामध्ये जर काही तुम्हाला डाऊट असतील तर ते तुम्ही स्कॉलरशिप विभागाशी भेटून किंवा त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.